राधे राधे सर्वांना. आज मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये. तर शेतामध्ये भाजीपाला वगैरे लावलेलं होतं. तर मग म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू. तर मी आता इकडे आलेली, तुम्हाला दाखवते मी. तर इकडे बघा, इथं आम्ही शेतामध्ये हे लावलेलं आहे, म्हणजे इकडे लागण आहे, लागणमध्येच कांदे आहेत. आणि काही ठिकाणी इथं पालक लावलेला आहे, शेपू लावलेली आहे. आणि इकडे हे मुळे लावलेले आहेत. हे पण दिसतंय तुम्हाला इथे कोथिंबीर आणि भुईमुग पण टाकलेला आहे. आणि मेथीची पण भाजी लावलेली आहे. तर तिकडे तो ऊस आहे आणि पुढे तिकडे पुढे इकडे पण लागण आहे, त्यामध्ये पण मेथी, कोथिंबीर, भुईमुग हेच लावलेलं आहे. आणि इकडे पुढं विहीर आहे. हे बघा, ही विहीर आहे इथं. मला खूप भीती वाटते या विहिरीची, खूपच खोल आहे ती. हे झाड आहे तिकडं विहिरीच्या कडेला. तिकडे गहू आहे, ते काकांद्यांचं गहू आहे. ते काकांद्यांचं घर आहे तिकडे. आणि इकडे हे आमचे घर आहेत. त्यानंतर इथे मी व्हिडिओचं शूट केलेलं आहे. माझ्या चॅनलवरती मी काही टिप्स वगैरे त्याचे पण व्हिडिओ टाकत असते. तर इकडे मी इथे व्हिडिओ शूट करते आहे, ज्याचा टॉपिक आहे सेन्सिटिव्ह स्किनची काळजी कशी घ्यायची. तर तुम्ही हा व्हिडिओ पण नक्की बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पण दाबा. फायनली आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी चाललेले आहे फिरायला. तर आज बाई पुढे गेलेली आहे, म्हणजे माझी आजी, तिला आम्ही प्रेमाने बाई म्हणतो. तर ती गेलेली आहे पुढे फिरायला. तर आता मी चाललेली आहे. ते बघा, ती येते इकडे रिटर्न. तुम्हाला खूप लांब आहे ती, अजून ती येते घरी रिटर्न. आता मी जाते. बघा, ती रिटर्न येते. तिकडे काहीतरी बाया भेटल्या तिला, बायका दुसऱ्या, त्यांच्यासोबत बोलती वाटतं. मलाच आज उशीर झाला, भाजी करत होते त्यामुळे. ते बघा, संध्याकाळचा व्ह्यू किती छान वाटतंय. रानामध्ये राहण्याचा हा एक खूप फायदा असतो की तुम्ही नेचरच्या खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहता. ते आमचं घर. इकडे हा ऊस आहे. इकडे ते शेत ज्यामध्ये मी सकाळी गेले होते, तुम्हाला दाखवलं, भाजीपाला लावलेला होता ते. ती बाई रिटर्न आलेली आहे फिरून. मी आत्ताशी फिरायला चाललेली. तर आता वेळ झालेली आहे रात्रीच्या जेवणाची आणि जेवणामध्ये आहे बाजरीची भाकर आणि इकडे हे आहे मेथीची भाजी. तर इकडे बघा किती मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी चाललेल्या आहेत चुलीवरती. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुढेही व्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.